नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर सध्या आपल्यासोबत आहेत। कर्णिक साहेब, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेमकी कशा पद्धतीची तयारी आहे, कसा बंदोबस्त असणार आहे? या आगामी गणेशोत्सवामध्ये नाशिक पोलीस पूर्णपणे तयार आहेत आणि आम्ही 3 टप्प्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। एक तर जे गणपतीचं आगमन आहे, गणपती बाप्पांचं, तर ते आगमनाचा बंदोबस्त जो 3 दिवस आधी, स्थापनेच्या 3 दिवस आधी सुरू झालेला आहे। त्यानंतर जो उत्सव काळातला बंदोबस्त आहे तो, आणि विसर्जनाच्या मिरवणुकीचा, असे 3 टप्प्यात बंदोबस्ताचं विभाजन केलेलं आहे। साधारण 3000 अधिकारी व अंमलदार नाशिक पोलीसचे याच्यामध्ये तैनात राहणार आहे। SRPFचे एक प्लाटून, एक कंपनी आम्हाला मिळालेली आहे। त्याचबरोबर BDDS, QRT, राईट कंट्रोल प्लाटून, हे सर्व अलर्ट राहणार आहेत। 1200 होमगार्ड आम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। काल आमचे जे 2 झोनल DCPs आहेत त्यांनी 622 लोकांवर प्रिव्हेंटिव्ह कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 163 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामध्ये आम्ही हद्दपार केलेले आहेत, तर 324 लोक। त्याचबरोबर जे 45 लोक आम्ही जे जुनं BP ॲक्टमध्ये 55, 56, 57मध्ये हद्दपार केलेले आहेत, आणि एक MPDA केलेला आहे। म्हणजे टोटल 622 लोकांवर काल प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे, आणि त्यांना आम्ही बाउंड डाऊन केलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकूणच मधल्या काळात ज्या पद्धतीची दंगल नाशिकमध्ये उसळली होती, त्या पार्श्वभूमीवर काही विशेष मेजर्स आपण घेतोय का, खास करून त्या परिसरात जे मंडळं आहेत किंवा ज्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत? जुन्या नाशिकचा जो एरिया आहे, की जो अफेक्टेड एरिया होता 16 ऑगस्टला, तर त्याच्यामध्ये विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। आमचं मॅनपॉवर पण तिकडे ह्यावेळेला जास्त डिप्लॉईड राहील, अधिकारी जास्त डिप्लॉईड राहतील। त्याचबरोबर मंडळांच्या मीटिंग्स आणि सर्व शांतता कमिटी मीटिंग्स, मोहल्ला कमिटी मीटिंग्स हे घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जे सर्व क्रिमिनल्स आहेत नाशिक शहरातले, तर त्यांच्या हद्दपारी काढून स्पेशल टीम्स आम्ही बनवलेले आहेत, की ते शहरात येत नाही ते हे चेक करण्यासाठी। मधल्या काळात जी दंगल झाली होती त्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। आज काही पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आहे। कशा पद्धतीचा एक मॉरल जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न आहे? आज आपण जे अधिकारी अंमलदार 16 तारखेच्या रायटमध्ये चांगलं ज्यांनी काम केलेलं आहे, तर त्यांचं आपण सर्टिफिकेट्स देऊन फेलिसिटेशन सन्मान ठेवलेला आहे। त्याचबरोबर बरेचसे पत्रकार मित्रांनी पण खूप स्वतःचा जीव धोक्यात घालून दगडं वगैरे येत असताना पण व्हिडिओज काढले किंवा कव्हरेज केलं, तर त्यांचा पण आम्ही नाशिक पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे। खूप खूप धन्यवाद सर। तर नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष अशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये, ज्या दंगल सदृश्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं याची सूचना देखील सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा बंदोबस्त उद्यापासून शहरात तैनात असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।